शनिवार आहे, तसं बघितलं तो शासकीय सुट्टी दिवस आहे, पण आपण असा एक संवाद ठेवणारच होतो मागच्या आठवड्यामध्ये, बट शेड्यूल असल्यामुळे आणि वेगवेगळ्या मीटिंग्स आणि VCs वगैरे असल्यामुळे आपण आज ठेवले. आणि थोडासा इमिडिएट असा एक विषय आला होता की 2-3 दिवसापासून मीडियामध्ये पण एक बातमी सर्क्युलेट होत आहे. त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जमिनीच्या संदर्भात काही न्यूज बातमी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण देणे आम्हाला उचित वाटला, त्यामुळे आज आपण एक पत्रकार परिषद बोलले आहे. त्याच्यामध्ये पण परवा जे मीडियामध्ये पण असा जे बातमी विषय आला होता की सन्माननीय महसूल मंत्री महोदयांनी पण याविषयी एक निवेदनची दखल घेऊन त्यांनी सूचना प्रशासनाला त्यांनी केलेली आहे की तुळजापूर देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात चौकशी समिती नेमून उचित चौकशी अहवाल सादर करावी शासनास. सो ते प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. बट दरम्यान असा एक बातमी होता की याच्यामध्ये मंदिर संस्थांची जमिनीची जे काही हस्तांतरण झालेली आहे, वैध असो किंवा अवैध असो, आता तो पण अंडर लिटिगेशनचा आहे. सो त्याच्यामध्ये डीपमध्ये न जाता फक्त मी हे स्पष्टीकरण करू इच्छितो की मूलतः ही जे इनाम जमिनी आहे ही तत्कालीन निजाम सरकारांनी वेगवेगळ्या मठांना दिलेली गेलेली आहे. उदाहरण भारती बुवा मठ असो, नंतर प्रकाश बुवा मठ असो, भारती बुवा मठ असो, हमरोजी बुवा मठ असो, असं वेगवेगळ्या मठांना मुंतकबद्वारे काही अटी शर्ती टाकून जमीन दिली होती. आणि आपण चारकी कमिशनची PTR मध्ये पण तसं त्यांच्या नावाने नोंद आहे. असे असताना याच्यामध्ये मंदिर संस्थान मूलतः मंदिर संस्थानची सातबारामध्ये नाव नव्हता आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मंदिर संस्थान किंवा विश्वस्त किंवा पदाधिकारी अधिकाऱ्यांनी या जमीन व्यवहारामध्ये त्यांनी काही गैरप्रकार केलेली आहे, ही अशा प्रकारचे बातमी दिसून आला. सो आम्ही स्पष्टीकरण करू इच्छितो की याच्यामध्ये मूलतः नावच सातबारामध्ये नव्हता. सो त्यामुळे ह्याचा प्रश्न उद्भवतच नाहीये. बाकी जे गोष्टी आहेत, आता चौकशी समिती नेमण्याचे आदेश आहेत, ते आपण चौकशी समिती नेमून जे काही चौकशी समिती आढळून येत आहे ते तुमच्या समोर आपण म्हणणार आहोत. धन्यवाद. चौकशी समितीमध्ये कोण कोण असणार? आपण ते चौकशी समितीचे आता आपण आदेश करायचे. वरिष्ठ अधिकारी असणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अध्यक्ष करेल ते चौकशी होणार आहे. कोणत्या मठाच्या नावाने ही जमीन दिलेली आहे? भारती बुवा अजून सर त्यांना धरून तुळजाभवानी देवी मंदिर संस्थानची एकूण जमीन किती आहे आणि कुणाला किती दिलेली आहे? तसं बघितलं तर तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रॉपरची जी जमीन आहे, तुळजापूर शहरामध्ये आपला सैनिकी स्कूल आहे, नंतर भक्तनिवास आहे, नंतर गाडशील पार्किंग जगा आहे, ही सर्व मंदिर संस्थांची मालकीची आहे, ताब्यात पण आहे आणि मंदिर संस्थान वापरत आहे. सर, मंदिर महासंघाची मागणी केलेली, नेमकं मागणी काय? नाही, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्याचे निवेदन अजून आपण वाचू नये, बट त्याच्यामध्ये त्यांनी मागणी सन्माननीय मंत्री महोदयांकडे केलेली आहे. मंत्री महोदयांनी त्याच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमून त्याच्या मुद्द्याची हे करावी असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी असं आढळून येत आहे की एकाही इनाम जमिनी आहे ते गैरप्रकाराने काही इतर लोकांना हस्तांतरण झालेली आहे, त्याची चौकशी करावी असं त्यांच्या निवेदनामध्ये दिसून येत आहे. तुळजापूर यात्रा मैदान बी अतिक्रमण झाले नाही, ही वेगळा विषय आहे. तुळजापूर यात्रा मैदान या विषयी हे मठाला ज्या जमिनी दिल्या आहेत त्या मंदिरात सेवा करण्यासाठी दिल्या आहेत. पोटापनात दिवाबत्ती, झाडलोट हे त्या मठाकडनं केलं जातं का? हा, ही पण अगदी मूळ पॉइंट हीच आहे की जेव्हा जे काही इनाम जमिनी प्रदान करण्यात येत आहेत त्यावेळेला सो ते एखाद्या अटी शर्तीवर ते इनामी जमिनी मुंतकब किंवा खिदमतमाश, मदतमाश या कॅटेगरीद्वारे प्रदान करण्यात येतात. सो त्याच्यामध्ये पण मुळतः या मठाला जी जमीन दिली गेलेली आहे ती देवीजीची सेवेसाठी दिली गेलेली आहे. आता तसा अटी शर्ती पालन होते की नाही होते ही चौकशी समिती आता ठरवतील. म्हणजे त्याच्यात मंदिर समितीचा कसलाही संबंध नाही. मंदिर संस्थेची याच्यामध्ये मूलतः त्याच्या
ताब्यामध्ये मंदिर संस्थांच्या ताब्यामध्ये नव्हता आणि 7/12 पण मंदिर संस्थांचे नाव असं नव्हतं. सर, कोणत्या मताला किती दिली जमीन आहे का काही? ते आपण नंतर बोलतो. सर या इनामी जमिनी संदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थांचा कुठलाच रोल नसणार का मला? नाही, याच्यामध्ये ही बघा, ही आपण लक्षात घ्या. आता आमच्या पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारले की आपण या जमिनी ज्या कारणासाठी दिले गेले होते ते देवीची सेवेसाठी दिले गेले होते. आता मंदिर संस्थान या ट्रस्ट चालवतात, म्हणजे मंदिर संस्थांचे जे कारभार आहे, मॅनेजमेंट आहे, पूजा विधी वगैरे आहे, ही मंदिर संस्थांची विश्वसनीय देखरेखीखाली होतात. आणि असं असताना मग डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यामध्ये या देवीजीची सेवा आहे, सेवा करण्यासाठी जे काही प्रोसिजर फॉलो करावं लागते या सर्व गोष्टी त्याची इंटरेस्ट मंदिर संस्थांची आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. सो त्या पद्धतीने पण मंदिर संस्थांनी याच्या पुढे पण काही इनिशिएटिव्ह घेतले पण आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय असो, अध्यक्ष असो, या संदर्भात शासनाचं पत्रव्यवहार करून मंदिर संस्थांसाठी ही जे काही जर या अटी शर्ती उल्लंघन होत असतील ते शासन खात्यात जमा करावी असं पण मागणी करण्यात आलं होतं. तेव्हा 2010 तत्कालीन जिल्हाधिकारी गेडाम साहेबांनी पण त्या संदर्भात ती केली आणि त्या जमीन बऱ्यापैकी बहुत मंदिर संस्थांना मिळाले होते. परंतु ते गेल्यानंतर पुढची जे शेतकरी काही जमिनीवर अतिक्रमण सुद्धा आहे कायमस्वरूपी. तुळजाभवानी आता मंदिर ते चौकशी समिती त्याच्यामध्ये सखोलमध्ये चौकशी करून आवाज येतो. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या व्यतिरिक्त इतर जे मंदिर आहेत त्यांचे वेगवेगळे ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ आहे किंवा जमीन इतरांना विकलेले आहेत, ते पण चौकशी होणार. नाही, याच्यामध्ये आता आपला जे निवेदनमध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगाने चौकशी होणार. बाकी इतर जे ट्रस्ट आहे ते आपला ते बॉम्बे पब्लिक ट्रस्ट त्या अंतर्गत ते ट्रस्ट त्यांनी स्थापन केले की नाही ते बघावं लागेल आणि ते चार्ज कमिशन होतील. पण जमिनी जे दिलेले आहेत ते निजाम काळापासूनच दिलेले आहेत जमीन, पण ट्रस्ट वेगवेगळे आहेत. ओके, ते याच्यामध्ये आपण ते स्कोप अजून ठरले गेले नाहीये. आपण ते स्कोप ठरवून चौकशीचे स्कोप ठरवून आपण चौकशी समितीला तसं नाही. सर चौकशी समिती किती दिवसात भेटेल? आपण लवकरच गठीत करू, पुढच्या आठवड्यात गठीत. आणि चौकशी अहवाल किती दिवसात येणार नाही? आपण बघा, ही लक्षात घ्या, ही जे मॅटर आहे खूप गुंतागुंतीची आहे. याच्यामध्ये कायद्याविषयी आहे, काय ट्रान्झॅक्शन पण झाले असतील कदाचित आणि मल्टिपल लिटिगेशन पण चालू आहे. रेव्हेन्यू कोर्टमध्ये असो, सिव्हिल कोर्टमध्ये असो, हायकोर्टमध्ये पण असो. सो त्यामुळे या सर्व गुंतागुंती लक्षात घेता आपण चौकशी समितीला तातडीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना पण देतो. सर, मंदिर संस्थांची एकूण जमीन किती आहे, एकरमध्ये किंवा हेक्टरमध्ये? कारण की बातम्यामध्ये वेगवेगळा विषय आला, कुठे 4121 आला, कुठे 4000 एकर आला, कुठे हेक्टर आला. नेमकी जमीन किती आहे तो मी सांगतो. आता हे जे 4000 एकर आपण जे मीडियामध्ये केले जातात ते मंदिर संस्थांची नावाने नाहीये. सो ऍक्च्युली मंदिर संस्थांची नावाने आहे ते तुळजापूर शहरामध्ये आहेत. एक्झॅक्टली आपण फिगर्स तुम्हाला कळवतो, बट प्राधान्याने आपला मंदिर संस्थांमार्फत चालवणारे सैनिक शाळा आहेत. नंतर आता नुकते इंजिनिअरिंग कॉलेज होती, आपण ते शासनाला आता हस्तांतरण केलेली आहे. त्याच्यानंतर आपण गाडशील इथे एक लगभग 4 एकर आहे. त्याच्यानंतर आराधवाडी इथे एक लगभग 2 एकर आहे. अशा प्रकारचे विखुरलेले स्वरूपाचे आहे, बट लिमिटेड स्वरूपाचे आहे. आम्ही तुम्हाला डिटेल्स देतो. सर, या मंदिर संस्थांच्या ज्या सर्व जमिनी आहेत, तुम्ही इतर सर्व ज्या जमिनी आहेत ते ई ऑफिस प्रणालीद्वारे 7/12 करतात, फेरफार करतात. Mapping तसं याचं काय करणार का तुम्ही? चौकशी प्रॉपर्टी समिती या जमिनीचं मॅपिंग करणार. कार्ड. नाही, आपण असं आहे की आपल्याला गव्हर्नमेंट लँड कस्टडियन आपला रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे.